मी खाल्ली माती 6 फेब्रुवारीला. खरंच आहे. ये ना. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. इग्नोर आमचे होमलेस फेसेस. आम्ही दरवेळेस स्टार्टिंग ब्लॉगची अशीच करत आहे. ऍक्च्युली आम्हाला आज जस्ट उठलं असतं, नाही तर काहीतरी करत असतो आणि एकदम अवतारात असतो. तर आजही आम्ही अशाच अवतारात आहे. आणि आम्ही लेट झोपलो. हा, तर कारण की माझे आई बाबा आले आहे काल पुण्याला. तर आज आहे वीकेंड, सो आम्ही हा ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर त्यांना काल यायला खूप लेट झाला रात्री, तर आम्ही 4:30ला झोपला. त्याच्यामुळे आमचे चेहरे असे दिसत आहेत. तर आम्ही असं मी तर 4:30 भयानक डार्क दिसत वाजता आहे. तसंच रिअल मध्ये एवढा डार्क नाही आहे. हिच्या समोर मी थोडा जास्त डार्क दिसतो गाईज. तुम्ही डिफरन्स बघू शकता ब्लॅक अँड व्हाईटचा. सॉरी, पाडून टाका. हात पण नाही चालत आहे. तर आज आमच्या डेची स्टार्ट झाली. आता ऍक्च्युली सकाळ नाही आहे, आम्ही उठलो लवकर, बट आता आहे 11 वाजले ना. चला तर चला पटापट नाश्ता करूया आणि दिवस सुरू करूया. भेटू. खूप सारं सामान आलंय आमच्यासाठी. रुद्राणी, मग सामान दाखव ना काय काय आणलंय. पूर्ण फ्रीज भरलेला आहे. हो ना, हे नाही निघत माझ्याच्याने. यामध्ये पूर्ण द्राक्ष आहे भरून, चकली, 2 डझन आंबे, काही आंबे आमचे काल रात्रीच खाऊन झालेले, चिवडा. बाबा हे करतील म्हणे. काय बनवते तू? चहा झालाय, आता पोहे. चहा कोणी बनवला का? मी नाही, मी नव्हती तेव्हा, मी झोपलेली होती. मला चहा कसा झाला होता? बढिया होता ना. नक्की. म्हणून तुम्ही दोघं आज इथे आहे या कंडिशन मध्ये. एक एक्झाम्पल. नाही तर आम्ही कुठे असलो असतो का? नाही तर तुम्ही कुठेच नसले असते. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तूच आमचं आयुष्य लिहिलंय. नाही, मी तुम्हाला खूप समजून घेते. तुम्ही जे माझ्यावर हे करत आहे की तुम्ही खूप समजून घेतलं पाहिजे मला वगैरे. एक्झाम्पल की मी तुला या मोमेंटला समजून घेतलं आणि याचा हा हुक्कम आला. रोजच तुलाही रोजच घेते आणि तुलाही रोजच घेते. तुमच्याकडे मला काहीतरी बिलकुल असतात वाटत issues- नाही तू मला समजून घेते. इश्यूज असतात तुमच्याकडे रोज, कुठलेला कुठले म्हणजे काहीतरी असते. माझ्याकडे एक इश्यू असला तुझ्याकडे 99 इश्यूज असतात. पण माझ्या इश्यूचा प्रॉब्लेम मलाच खावं लागतं. कारण की ते issues नसतात. खोटारडी किती खोटी बोलते. कारण की ते इश्यूज नसतात. काय कमी पडते तुला? कोणतं विटॅमिन? माझं विटॅमिन लाड. थोडासा लाड कमी पडला कालपासून. काय रात्रीपासून आता थोडा वेळ. आपण ब्लर का दिसत आहे? एक त्यामध्ये घाणेरडी दिसत आहे. कोणाला इंटरेस्टिंग येणार आपल्याला असं पाहण्यात. नाही, खूप जणांनी म्हटलं तुमचे ब्लॉग्स रॉ असतात. तर मग तर एवढे असे चेहरे सुजलेले. आता आंघोळ करून आता आंघोळ करू, थोडासा फ्रेश होतो गाईज. उठतोच होते आणि मग आम्ही मिसळ खायला चाललोय. तुम्हाला एक मिसळचा स्पॉट दाखवता. आमच्या प्रिय भाऊ एकदा दाखव. प्रिय भावाचा ओनली फेवरेट स्पॉट. फक्त तिथेच त्याला खायला पाहिजे. तुम्हाला दाखवतो कसं होतं तर रिव्ह्यू. आम्ही आता निघालोय मिसळ खायला आणि आम्ही चाललोय सांगवीला पाटील मिसळ खायला. सांगवीला पाटील मिसळ म्हणून एक आहे, सो आम्ही तिथे जातोय आता. तर ती फेमस आहे. बघू आता, तुम्हाला पण आम्ही तर नेहमीच खातो, बट आई बाबा आले आहेत तर त्यांना ती टेस्ट करायची आहे. सो बघू त्यांना बघायचं नेमके आपले पोरं वारंवार पाटील मिसळला का जातात. तर त्याचं रिझन त्यांना बघायचं की खरंच. पण त्यांना पण नक्कीच आवडेल. गाईस, तुम्ही एकदा पाटील मिसळ जाऊन बघा. आता आम्ही तुम्हाला दाखवणारच. पण तिथलं ताक बेस्ट खूप बढिया. बेस्ट. ते लाईव्ह ताक बनवतात, खूप बढिया. सो आता नाही दाखवूच ना आपण. येस, तर चला बघा तिथे जाऊन भेटूया. येस, तिथे जाऊन भेटूया. आता आम्ही फ्रेश झालोय गाईज. आता आम्हाला बघून चांगलं आई वाटत पण आहे असेल आमच्यासोबत तुम्हाला. गाडीत. आई पण फ्रेश तयार आहे, गॉगल वगैरे लावून. हिरोईन. आणि आम्ही पण मस्त आंघोळ वगैरे करून छान निघालोय. बट खूप ऊन आहे, सो दुपारची मिसळ खाऊया. सो अशा विकेंड विथ अस ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. विकेंड विथ अस विथ पाटील मिसळ. स्टार्टिंग विथ पाटील मिसळ. पाटील. यार. सो हे आहे ते पाटील मिसळ सांगलीला.
काय निघणार आहे रक्ताच्या ऐवजी? अशी एक नस कापली तर तर्री निघेल, एक नस काढली तर अशी काय निघेल, ताक निघेल. वाटतं पाटीलचं. फक्त पाटीलचं, बाकी कोणाचं नाही. किती 2 वर्ष झाले मी पुण्यातून. एव्हरी विकेंड पाटीलची मिसळ. सॅटर्डेचं रुटीन. सॅटर्डेचं रुटीन. सकाळी उठायचं बढियापैकी, मित्रांना उठवायचं, लाईट नाश्ता करायचा कारण की गर्दी, गर्दी. त्यामुळे लाईट नाश्ता करायचा हलका फुलका. मग मस्त 12 वाजता यायचं. ते पण आम्ही जेव्हा याची प्राईम कस्टमर होतो, म्हणजे याची गर्दी वगैरे नव्हती, तेव्हा आमच्याकडे एक कॉन्टॅक्ट होता. डायरेक्ट फोन लावून नंबर की दादा येत आहे 4 लोक 5 लोक आलं की डायरेक्ट आतमध्ये बढियापैकी मिसळ, पाव कडक. पाव आपले कडक. स्पेशल रिक्वायरमेंट. आणि ते बाकी कोणाला देत नाही. आम्ही पण पहिले वागतो देत नाही. मग अजून एक कॉन्टॅक्ट आहे, जरा लावला कडक पाव. डायरेक्ट जो पाव शेकतो त्याला सांगा, तो लावतो बढिया कडक पाव. ठीक आहे, पावजोडी जास्त नाही खायची कारण की डायटिंग. डायटिंग. ओके. तर एक पावजोडी एव्हरी वीकेंड मिसळ आणि डायटिंग. वा. एक पावजोडी, त्यानंतर मिसळ, त्यावर झटका पण 3 स्पून झटका. 3 जर स्पून माझ्या अंजाची मस्ती करायची असेल तर, नाही तर एक स्पून सफिशियंट. झटका काय आहे तुम्हाला आम्ही दाखवतो आता. हां. त्याच्यानंतर बढियापैकी 2 ग्लास ताक. 2 ग्लास ताक. हां, 2 ग्लास ताक तर मॅन्डेटरी आहे. वेटिंग असतं ना. स्पेशल ताक घ्यायला लोक येतात आणि ताक टेस्ट करा बा. आत्ताच बनलं होतं. जस्ट बनलं. चमचा. चमचा कसा भावाला टेस्ट करत आहे. फेवरेट मिसळ कसं आहे? जबरदस्त. कंट्रोल. तरी गोड कमी आहे. कसा लागला नंबर सांग. ते पण स्मार्टली. ती पण बाईक सेटिंग आहे. ती पण एक कला येते. ती पण कला आहे. इथे नंबर लावायचे. कारण जागा खूप छोटी आहे आणि गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे छोट्याशा जागेत नंबर लागणं खूप हार्ड आहे. येस. आता मिसळाला मिसळ दाखवत आहे. शेव, फरसाण, कांदा देखील आलेला आहे. सॅम्पल यायचं आहे. साईड साईड. एक झटका. आलेलं आहे आमचं सॅम्पल. आणि आता झटका येणार आहे. झटका म्हणजे एकदम स्पायसी असा रस्सा असतो. रस्सा पण नसतो, स्पायसी एक ग्रेव्ही असते. त्याला इथे सॅम्पल. तू रस्ता नाही म्हणू शकत आहे. सॅम्पल. त्यात पण मट्टी असते. त्यात पण मटकी असते, पण ती खूप स्पायसी असते. त्याला झटका असं नाव दिलं आहे. सो गाईज हा आहे झटका. हा खूप स्पायसी असतो. तर तुम्हा लोकांना स्पायसी जास्त आवडत नसेल तर पहिले साधा सॅम्पल टाका आणि त्यानंतर झटका टाका. यात नुसतं तिखट ओतलेलं असतं. हे फरसाण आणि याचा हा पाव. आई कसं वाटलं? तो हे आहे गाईस ताक. आणि इथे फ्रेश ताक बनवतात. एकदम थंडगार आणि थोडं स्वीट असतं. जन्नत. डन अँड डस्टेड गाईज. आता आराम करावा लागतो घरी. नो आराम. आता नेक्स्ट प्लॅन ऑन आहे. मस्त मिसळ खाऊन झाली आहे. आता बॅक टू होम. थोडंसं आराम, थोडा वेळ आणि मग इव्हनिंगला अजून एका विचार आहे की पावणा टाईमला जायचं आहे. अजून फायनल नाही आहे. तो घरी जाऊन फायनल करून सांगू तुम्हाला. असं वाटलं की याच्यामध्ये असं थोडी मॅच्युरिटी नाही आली. कशी उलटच आहे. तुला समजत नाही जास्त काही. मॅच्युअर झाली का मग तू? आणि काय होतं की आपल्या आईबाबांना म्हणजे आईबाबांना मुलं लहानच वाटतात की असं वाटतं काही समजत नाही यांना, करणार नाही. कशी बापरे, तुझी जास्तच तारीफ होते रुद्रानी. रेडी टू गो टू पावना. तेरे लिए जो दीवाना बन के तेरे लिए वादा है मेरा मैं हूँ तेरे लिए होना कभी तू जुदा. सो गाईज आम्ही इथे पोहोचलोय. आता बघू समोर बोटिंग सुरू आहे की ते नाही तर.
आपण मगच सांगितलं ना पावना लेकला चाललोय म्हणून. आम्ही आता खाली जाऊन बघतो की इथे काय काय आहे. या आणि side मग ला तुम्हाला आम्ही डिटेल्स. first time च आलोय. हां आम्ही फर्स्ट टाइम आलो या साईडला. या साईडला जातो तर या साईडला आपण. आणि समोर जाऊन तुम्हाला डिटेल्स शेअर करतो जर आम्हाला छान वाटलं तर. ओ कायाकिंग आहे इथे रुद्राणी. तू तर नको जाऊ kayaking मध्ये. माझा कायाकिंगचा एक्सपिरियन्स थोडा खराब आहे. एक्सपिरियन्स एव्हर. माझी कायाकिंगची बोट पलटली होती. तू आणि kayaking. बघ किती छान सुंदर स्काय येत आहे. आपण दोघं आणि सुंदर स्काय. हे असं नाही पण घ्यायचं सोडून- याला काय घ्यायचंय मला नाही तर याला. अरे पण आता तू हे कशी दाखवशील लोकेशन. आता लोकेशन दाखवते ना पहिले. दाखव ना तुझं कशी तर- दाखवशील सांग. हा स्विच नाही होत कॅमेरा. आणि खाली कशी भाशील. मी पडेल, पडली होती ना तू थांबा. आता. सिंहा आहे व्ह्यू. इकडे छान सनसेट होतोय आणि इकडे बोटिंग आहे. तर सुमित आता बोटिंगचं विचारायला गेलाय. हा सुमित विचारतोय की नाही विचारतोय. हे काय करतोय सुमित विचारायला गेला ना. हे काय घेतलं मला कसाही घेतोय का. इकडे खाली पाण्यात जाता येतं. सॉरी पडला तो. मी नाही घ्यायला पाहिजे त्याला. असं काही नंबर वगैरे नाही आहे सध्या. गर्दी कमी आहे तर मग डायरेक्ट पण जाऊ शकतो. मग चल आता तिकडे जाऊन येऊ आणि मग बोटिंगला जाऊ. अरे थांब थांब थांब. खूप सुंदर व्ह्यू आहे गाईज. येस चला आता तिकडे जाऊ द्या. तिथून दाखवून I guess तिथून अजून छान दिसेल. पाण्याच्या जवळ आणि जाऊ. तो बाली स्विंग आहे. दाखव. बाली स्विंगच आहे तो. आम्ही या जागेची डिटेल्स तुम्हाला शेअर करेल. जागा खूप सुंदर आहे. खूप रश पण नाही असं राईट. हा, म्हणजे असं छान. नाहीतर तिकडल्या साईडनी पावनाला वगैरे रश असतो खूप. हा. ॲक्च्युली जागा कोणाला माहिती नाही वाटते जास्त. विकेंड असून पण जास्त गर्दी नाही. गर्दी नाही, काहीच गर्दी नाही. ते छान एकदम मस्त शांत आरामात. फोटोशूट सुरू झालं वाटते. फोटोशूट आणि पाण्यात पाय टाकून बसली आहे. तुम्ही छान फोटो येते चल काढू. करताय ते इथे बोटिंगचा तो स्पॉट आहे. इथून बोटिंग करत तुम्हाला असा राऊंड मारून आणून देतात. आणि इथे समोर आताच आम्हाला एक कायाकिंग पण दिसली होती. तर इथे आय थिंक कायाकिंग पण होते. हा पहा आता. काहीच नाही दिसलं आहे. काहीच नाही दिसलं. काय दाखवलं तू. तुला पण थांब 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 थांब. अगं आई काय करते तू. काहीतरी करून इकडचे दगड तिकडे टाकून. काहीच नाही दिसत आहे. काहीच नाही दिसत आहे. व्हेरी बॅड. जिजाजी यू वॉन्ट ट्राय. जिजाजी आले. सरक सरक आता ना सरक. हा रेडी रेडी. पेड अगे पाणी चढ आहे. पाणी चढ आहे. दगडाचा बॉल नाहीये आणि फेकण्याचा पण बॉल नाहीये. आलाय काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन आलाय. चांगली इन्फॉर्मेशन आहे का. नाही मल्टिपल असे हा 20-25 मिनिटं अजून लागेल. पण तोपर्यंत अंधार होतो मग काही दिसणार. 20-25 मिनिट का. कारण की हा 2-3च बोट आहे ना. एक ती गेलेली आहे, एक तिथे गेलेली, एक ते तिथे गेलेली आहे. बापरे एवढ्या तर मला दिसत पण नाही. तर आता ते येईपर्यंत. आणि किती होतं 150 की 250. 150 पण 250 पण आहे. दुसऱ्या बोट स्पीड बोटची 250 आहे. या बोटचे 150 असं काहीतरी. फायनली रेट तरी माहिती झालं जण गेले आहे पाण्यात बसायला. अरे मस्त वाटते इथे येऊन बघ. अरे तिथे बघ मला छान लाइटिंग आहे. तुझी आवडीची डिश भेटली मला. हा हे बघा इथे छान लाइटिंग आहे. आवडीची डिश भेटली. कुठली. खायची माती. खूप मस्त आहे. बढिया लागत खाऊन.
तू खाल्ली ना? तू दरवेळेस बढिया लागत आहे. खाऊन खाऊन बघितली ना तू बघितली ना? हो मी खाल्ली माती 6 फेब्रुवारीला. खरंच आहे. लास्ट वीकेंड अथर्व त्याच्या फ्रेंड सोबत इथे आला होता, तर तेव्हा त्याला ही जागा माहीत पडली. सो एकदा तुम्ही व्ह्यू बघून घ्या. असं सुंदर सनसेट झाला आमच्या समोर आता. इकडे असं सगळं छान कॅम्पिंगचं सगळं हे आहे. आणि एक्सप्लोर आधी केली होती आम्ही तुझा आवाज येईल का माहित नाही यार. हवेचा आवाज खूप आहे तर आमचा आवाज येईल की नाही तुम्हाला माहिती नाही. पण ही जागा अजून खूप लोकांना माहिती नाही. सध्या खूप अनटच्ड आहे. तुम्ही म्हणजे आम्हाला असं एक्सपेक्टेड नव्हतं की वीकेंड आहे आणि इथे एवढी कमी गर्दी असेल असं. इथे खूप गर्दी असेल असं एक्सपेक्ट. हा म्हणजे जनरली पाहुणा किंवा कुठे पण गेलो आपण कुठल्या पण स्पॉटला तर खूप गर्दी असते. हां सो तर इथे गर्दी नाही आहे. तर म्हणजे खूप साऱ्या लोकांना अजून माहिती नाही ही जागा. तर या जागेचं नाव काय तर हा कॅम्पसाईट आहे पावना कॅम्पसाईट म्हणून एक पावना कॅम्पसाईट लोकेशन आहे. ते बोटिंग वगैरे असं सगळं हा बोटिंग वगैरे But the सगळं thing छान. समाधान रिसॉर्ट हां अँड बोटिंग पुणे. बट द थिंग इज रेसॉर्ट तिथपर्यंतच व्हॅलिड आहे. त्याच्यानंतरची ही एंटिटी कोणाच्याच ओनरशिपमध्ये नाही आहे. सो तुम्ही इकडे येऊ शकता. म्हणजे तुम्ही समाधान रिसॉर्ट ते टाकलं तर तुम्ही तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. शकता. हा आम्ही एक आणि इथे छान येऊन एन्जॉय करू शकता त्यांच्यासारखं. यांच्यासारखं. हे बघा हे आमची ताई आणि जिजाची एन्जॉय करतायत. इथे छान वाटतंय हा म्हणजे छान वाटत आहे. असं समर आहे पण असं छान थंडी हवा, छान गारगार पाणी तरी पण ते आणि आणि बोटिंग वगैरे पण आहे. तुम्ही आम्हाला तर लेट झालं पण त्याच्यामुळे आणि वेटिंग होतं त्याच्यामुळे आम्ही अंधार होत होता म्हणून आम्ही बोटिंग केलं नाही. पण तुम्ही लवकर आले तर बोटिंग करू शकता. थोडी वेटिंग होती म्हणजे आहे गर्दी पण एवढी पण नाही आहे की म्हणजे खूप गर्दी आहे आणि 1-2 तास वेटिंग आहे असं नाही. व्ह्यू आणि हे सगळं खूप छान आहे एकदम मस्त. शॉर्ट तर येस टाईमसाठी यायचं असेल एक छान सनसेट एन्जॉय करायला तर छान प्लेस आहे एन्जॉय करायला. तेवढा चालतो. हा घे का तू मॅगी का नाही मी मॅगी खाताना नाही दाखवायचं आहे. मॅगी आली आहे बा असं म्हणतो. आली आहे बा मॅगी ठीक आहे खा आता. झालं दाखवलं. सो आफ्टर दॅट ब्युटिफुल सनसेट आम्ही आमच्या एका वन ऑफ द फेवरेट ठिकाणी आलो आहे परत. आज तुम्ही असं म्हणाल की या ब्लॉगमध्ये किती नुसतं हे खात आहेत. ॲक्च्युली आम्ही घरी जाऊन खायचा प्लॅन होता बट देन खूप आम्ही लेट विचार झालं केला त्याच्यामुळे की मग बाहेरच खाल्लं. हां बाहेर खायचं. तर इथे आमच्या इथे म्हणजे पुण्याला एक दर्शन म्हणून रेस्टॉरंट आहे. सो पालेवाडीला आम्ही तिथे आलो आता सगळ्यांना ठेवून. तुम्हाला इथलं पण दाखवू. तुम्हाला पण चायनीज छोले भटुरे पावभाजी वगैरे सगळे आवडत असेल तर तुम्ही पण इथे येऊ शकता. छान टेस्ट आहे. छोले भटुरे येणार आहे. सॉरी आम्ही पहिले खाणं सुरू केले ती मग आठवलं अरे क्लिपच नाही काढली. सो ही आहे पावभाजी. वीट पाव मिळतो इथे काइंड हेल्थी. सो आईसाठी पावभाजी नूडल्स आणि हे मंचुरियन. प्लेट लजानिया. सो गाईस दर्शनला एकदम पोटभर खाल्ल्यानंतर आम्ही आता घरी चाललो आहे. फायनली. आता माहिती नाही आजच ब्लॉग एंड करणार की उद्या आपण कंटिन्यू करणार नाही की नाही नाही एंड करू ना. शॉर्ट ब्लॉग किती होईल. मोठा होईल तो. Okay. म्हणजे किती खातायत नुसतं खायचं दाखवताय. एक खायचा आम्ही तुमच्यासाठी स्पेशल. तर घरी जाऊन आम्ही ब्लॉग एंड करतो. ओके नाही घरी जाऊन पण काय होऊ शकतं. Who knows? हा म्हणजे घरी जाऊन ते काय आहे मला माहित नाही अजून. नुसतं खात राहा. स्टे ट्यून्ड. सो गाईज नो मोर सरप्राइजेस टुडे. आता आम्ही टरबूज खातोय आणि आमचा डे एंड करतोय कारण की बराच लांब दिवस होता आणि आम्ही सकाळपासून नुसतं फिरतोय बाहेर. आता घरी आलो. आता दमलाय थोडा. आता छान शांत दिवस वाटतंय. होता. छान होता दिवस छान होता आणि पण हेक्टिक होता. प्रत्येक म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी फिरलो आम्ही. असं आमच्याकडे दिवस कमी आहे आणि आम्हाला खूप गोष्टी कव्हर करायच्या. म्हणजे आई बाबा 2-3 दिवसासाठी झाले तर आमच्याकडे असं जास्त वेळ नाही आहे. तर 2-3 दिवसात आम्हाला बरेच स्पॉट कव्हर करायचे आहेत. उद्या आम्ही अजून एका ठिकाणी जातो. परत तो संडे स्पेशल ब्लॉग बनवणार संडे आहे. स्पेशल ब्लॉग आहे कारण की तो प्रॉपर सीझन स्पेशल आहे. एकदम समर स्पेशल एपिसोड नाही सॉरी ब्लॉग. आणि या ब्लॉग नंतर तो येणार आहे. तर सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.
एकदम फॅमिली टाइम आणि छान स्पॉट पण आम्हाला भेटला आज की तुम्ही आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. त्याची लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. हां, तर तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जर छान पीसफुल इव्हनिंग स्पेंड करायची असेल तर. चला ठीक आहे, चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब. सांगा तुम्हाला कसं वाटलं, तर भेटूया पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. बाय.